दरम्यान अनिल कुंबळेंनी टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिल्यानंतर लिहिलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय आपण बघतोय। माझ्या प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ वाढवण्याबद्दल मला जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा अभिमान वाटला। गेल्या एका वर्षात भारतीय टीमने जी कामगिरी केली आहे त्याचं श्रेय कर्णधार, संघातले खेळाडू, प्रशिक्षक आणि सर्व सपोर्टिंग स्टाफ यांना जातं। असं असलं तरीही माझी काम करण्याची शैली आणि कार्यकाळ याबद्दल कर्णधाराला आक्षेप असल्याचं बीसीसीआयकडून कळवण्यात आलं। कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्या भूमिकांमधील सीमारेषेचा मी नेहमीच आदर केला। कर्णधार आणि माझ्यातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न बीसीसीआयने केला तरीही त्यातून काही तोडगा निघाला नाही। त्यामुळे पदावरून पायउतार होण्याचा निर्णय मी घेतलाय। अस्सल व्यावसायिकता, शिस्त, समर्पित वृत्ती, प्रामाणिकपणा, पूरक कौशल्य आणि अपेक्षित दृष्टिकोन हे माझ्या कामाचं सूत्र आहे। चांगल्या कामगिरीसाठी या गोष्टी आवश्यक आहेत। प्रशिक्षकाची जबाबदारी ही समोर असताना संघहितासाठी काही बदल तुम्हाला तुमच्यात करावे लागतात असं म्हणताना तो पुढे म्हणतो की गेल्या एका वर्षात मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करताना मला खूप आनंद वाटला। क्रिकेट सल्लागार समिती, बीसीसीआय आणि क्रिकेट प्रशासन समिती यांचे मनापासून आभार। भारतीय क्रिकेटच्या असंख्य चाहत्यांचे मी मनापासून धन्यवाद मानतो। मी पदावरून पायउतार झालो असलो तरी भारतीय क्रिकेटचा हितचिंतक म्हणून मी कायम राहीन।